विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय श्री संत सावता महाराज की जय विठ्ठल लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीण प्रीती पुटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविण प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविण प्रीती समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जगन्निहित पाणिमण्डलं मण्डलानां तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंत पांडुरंगाकारू प्रथमने पांडुरंगाकारू प्रथमने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञाची ओदरार्थावतारम कला कंकते ज्योति कामोदि वक्त्रम खलानीशवादापणो दारहदाक्षम समाधिस्तमूर्तिम भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी त्यक्त्वास्त्यज सुरास्तितराजलक्ष्मीं धर्मिष्ठारि वचसा यद्गादरण्यं माया मृगं दयति स्मितमन्मदावत् वन्दे महापुरुष ते चरणारविन्दं राधा मेरी माँ तुई पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम आई हो तो प्रेम से लो हरि का नाम सब भक्तों को ये दासी का जय जय राधे श्याम विठ्ठल 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 सिया राम मैं सब जग जानी करहु प्रणाम जोरे जुग पानी श्री राम जय जय राम श्री राम जय राम
जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखण चोर लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला देहू निवासी देहूस्थित श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा हा चारचरणाचा आणि मातृत्वाचं मोठेपण सिद्ध करणारा अभंग आजच्या हरी कीर्तनासाठी आपण निवडला. विठ्ठल 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 आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपणा सर्वांना ज्ञातच आहे कैलासवासी गंगा भागीरथी लीलाबाई पंढरीनाथ अभंग. आज आजींना या परिवारातून जाऊन आज 1 वर्ष परिपूर्ण होते आणि आजींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं श्राद्धाच्या निमित्तानं आपण समस्त ज्येष्ठ आपतेष्ट सगळे सोयरे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. आजींच्या पश्चात असणारा हा फार मोठा परिवार आहे. खरं तर आई जाण्याचं दुःख काय असतं 1 वर्षापासून हा परिवार अनुभवतोय. आम्हा कीर्तनकाराला इथं येणं सांगणं हे फार सोपं असतं, पण ज्या परिवारावरती ही वेळ आली त्या परिवाराला त्या दुःखातून सावरणं तसं मात्र एवढंही सोपं नसतं. आई एकदा गेली की आई प्रती एकच म्हणता येईल बरं की विजला हो नंदा दीप कशी जाऊ मी मंदिरी गेली दुरी दिगंतारा पुन्हा येणे नाही घरा सावळी माझी आई किती मला हो रखू माई गेली झाली उदास पंढरी श्रद्धांजली देता थरथरे माझी काया. परिवारातून व्यक्ती गेल्यानंतर आपल्याकडे एवढे शब्द बाकी असतात बरं. देवाला एकच सांगावंच वाटतं, देवा राहू दे रे देवरा चरणापाशी माझी आई विजला हो नंदा दीप कशी जाऊ मी मंदिरी. बरं, व्यक्ती अशा ठिकाणी निघून जातो. एखादा व्यक्ती गावाला गेला की आपल्याला अपेक्षा आहे आज ना उद्या तो येणार आहे, पण जो या मृत्यू लोकाची यात्रा संपून निघून गेला ना, आता वर्ष झालं डोळ्याला आजीबाई या डोळ्याला दिसल्या नाही आणि भविष्यात या पुढेही कधी दिसणार नाही अशा स्थानी निघून जातात. तिथं कधी की चिठ्ठी ना कोई संदेश जाने ओ कौन सा देश जहाँ तुम चले गए चिट्ठी ना कोई संदेश जाने ओ कौन सा देश जहाँ तुम चले गए जहाँ तुम चले गए चिट्ठी ना कोई संदेश. अशा ठिकाणी निघून जातात तिथं कधी आपण कॉल करू शकत नाही, कधी मेसेज करू शकत नाही, कधी गेलेल्या व्यक्तीशी आपण बोलू शकत नाही. परंतु आपल्या मनावरती आपल्यावरती किती जरी दुःख झालं तरी सुद्धा दुःखातून बाजूला होऊन आपलं जे कर्तृत्व कर्म आहे ते मात्र आपल्याला करावं लागतं. मृत्यू लोकाचा नियमच इथं तुम्ही आम्ही आल्यावर जातो, यात नवल नाही. इथं देव जरी अवताराला आला
हे तवरो नाही आले अवतार ये रते पामर जीव गीती जीव गीती ये रते पामर जीव हे गीती रते पामर जीव गीती हे रते पामर जीव गीती आयत नाही मुर आले अवतार येथ नाही मुर आले अवतार हा ये रते पामर जीव गीती ये रते पामर जीव गीती येत नाही गुरु आले अवतार येथ नाही मुर आले अवतार हे रते पामर रते पामर जीव गीती हे रते पामर जीव गीती जीव हे थुरो नाही आले अवतार येरते पामर जीव किती. इथं देव जरी आला तर देवाला सुद्धा जावं लागतं. हा मृत्यू लोकाचा नियम आहे. आणि म्हणून आपल्यातून ज्या वेळेला व्यक्ती निघून जाते त्यावेळेला दुःख जरी आपल्यावरती किती कठोर असलं तरी आपल्याला जे कर्तृत्व कर्म आहे ते मात्र करावं लागतं. व्यक्ती गेल्यानंतर आपण 10 दिवसानं दशक्रिया विधी करतो. का करतो माहिती का? व्यक्तीच्या इच्छापूर्तीसाठी केला जातो. त्याच्यानंतर केला जातो 13वा. 13व्याच्या दिवशी आपण 13 व्यक्तींना जीव घालतो. सगळं काही 13व्याच्या दिवशी ब्राह्मणाला आपण दान करत असतो. छत्री, काठी, सतरंजी, पाण्याची केळीची मटकी, छोटीशी चांदीची गौमाता. आपण सगळे विधिवत कधी ना कधी कार्य केलेले मंडळी, त्यामुळे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आणि मी तुम्हाला एवढं गोड चिंतन देणार आहे जेणेकरून आजकाल आम्ही श्राद्ध करतो, 10वा करतो, 13वा करतो, पण हे का केल्या जातं हे सगळ्यांनाच माहिती असतं असं नाही. उगा आमच्या वाडवडिलांनी केलं म्हणून आज आम्हाला करायचं. पण हे का केल्या जातं? 13व्याच्या दिवशी आपण 13 लोकांना जीव घालतो. महिला गेली असेल तर महिलांना घालतो, पुरुष मंडळी गेले असेल तर पुरुषांना घालतो. त्या दिवशी आपण त्या जीव घालणाऱ्या व्यक्तींना काही दान करत असतो. ब्राह्मणाला त्या दिवशी दान केल्या जातं. बरं, 13 लोक जीव घालण्याचा अट्टहास का असेल माहिती का? यमपुरीचा जो प्रवास आहे तो 365 दिवसाचा आहे. लक्ष द्या बरं. आणि या 365 दिवसामध्ये 12 महिने येतात. मग तुम्ही म्हणताल हे 13 लोक जीव घालण्याचा अट्टहास का? जर यदा कदाचित एखादा अधिक मास आला, तर या वर्षी अधिक मास होता, या अधिक मासामध्येही आपल्या जीवात्म्यांना उपवाशी राहावं लागू नये. कारण हा यष्ट्रा असणारा महिना आहे. हा बाकी महिन्यामध्ये धरला जात नाही. आणि म्हणून अधिक मासामध्ये आपल्या जीवात्म्यांना उपवाशी राहावं लागू नये. इथं जर आपण 13 लोक जीव घातले तर 12 महिने आपल्या जीवात्म्यांना भोजन भेटत असतं. म्हणून अट्टहास आहे की या ठिकाणी 13 लोकांना जीव घातल्या जातं. त्यानंतर आपण ब्राह्मणाला दान करतो. छत्री, काठी, सतरंजी हे सगळं दान याच्यासाठी केलं जातं की हे प्रवासामध्ये लागणारं साहित्य आहे. असं म्हटलं जातं की एक वैतरणी, गरुड पुराणामध्ये वर्णन आहे, एक वैतरणी नावाची नदी, बरं का पुरुष मंडळी सगळ्यांना ज्ञात असलं पाहिजे. वैतरणी नावाची जी नदी, ती नदी पार करण्यासाठी आपल्याला गौमातेची आवश्यकता आहे. इथं जर गौमाता आपण चांदीच्या का रूपानं असे ना, कधी आयुष्यात कधी गौमाता दान केली असेल तर मग 13व्याला नाही केली तरी चालते. पण आयुष्यात जर कधी गौमाता दान केली नसेल तर 13व्याच्या दिवशी चांदीची का असे ना छोटीशी गौमाता आपल्याला ब्राह्मणाला द्यावी लागते. कारण इथं जर आपण ब्राह्मणाला दिलं तर आपल्या जीवात्म्यांना लागणारं सगळं काही साहित्य प्रवासामध्ये भेटत असतं. वर्षभराचा तो जीवात्म्याचा प्रवास आहे. दर महिन्याला आपण एका व्यक्तीला जीव घालतो गेलेल्या व्यक्तीच्या नावानं, त्याला मासिक श्राद्ध म्हणतात. ते मासिक श्राद्ध आपण दर महिन्याला करत असतो. ते कुठपर्यंत करतो? ते आजच्या या दिवसापर्यंत. मेलेला दिवस धरून वर्षभरानं जे केलं जातं त्याला आजच्या या दिवशी जे म्हटलं जातं एक आत्मामुक्ती दिन, नवे नवे वर्ष श्राद्ध त्या जीवात्म्याचं आज केल्या जातं. कारण आज शेवटचं विधिवत पूजन करून ज्या वेळेला नैवेद्य पाण्यामध्ये सोडल्या जातो त्यावेळेला जीवात्म्याचा आज प्रवास थांबलेला आहे. आज त्याच्या पापानुसार, त्याच्या पुण्यानुसार त्याला दिव्य देह धारणा होणार आहे. मग त्याचं जर पुण्य असेल तर पुण्यात्मक, पाप असेल तर पापात्मक. पण आज अन्नदानाचं, ज्ञानदानाचं, वस्त्रदानाचं हे सगळं काही पुण्य आहे.
नामचिंतनाचं हे पुण्य एकत्रित करून देवाला सांगायचे, देवा हे पुण्य आम्ही आजीच्या निमित्तानं समर्पित करतोय. आमच्या आजी ज्याही ठिकाणी कुठं असेल त्यांना सुखी ठेव. आम्हाला ज्या ठिकाणी जन्म त्यांना भेटणार आहे ते योग्यच भेटो, हे फक्त प्रार्थनेपर असणार हे कीर्तने. आणि म्हणून आत्मामुक्ती दिनाची हरी कीर्तनाची सेवा आपण माझ्याकडे सुपूर्द. पण काही काही लोकांना हे मान्य नाही. लोक म्हणतात तुम्ही कीर्तनकारांनी हे पोट भरण्याचे धंदे काढले, कीर्तन करा, प्रवचन करा. हो गेले ते गेले, आता इथं केलं तर त्यांना कुठं वर जाऊन भेटणार आहे का? तुम्हाला एक सांगू का? जनरली एक उदाहरण सांगते. जसं की आपण आपले मुलं बाहेर कुठं शिकायला असली, अर्जंट आपल्याला फोन आला, दादा बाबा मला पैशाची गरज आहे, मग आपण पैशाची बॅग भरतून जातो का नाही? जसं प्रोसेस प्रमाणे इथून त्याच्या खात्यावरती फोनपेद्वारे पैसे ट्रान्सफर करतो, त्याला तिथं भेटून जातात. अगदी तसंच आहे महाराज. आपण इथं जे केलेलं कर्म आहे, इथं जे त्यांच्या निमित्तानं केलेला दानधर्म आहे, हा निश्चितचपणानं आपल्या जीवात्म्यांना तो प्राप्त होतो. आणि म्हणून सकल संत सांगून गेले, जर आपण इथं त्यांच्या निमित्तानं कुठला दानधर्म केला नाही, कुठल्या प्रकारचे क्रियाकर्म केलेल्या व्यक्तीच्या नावानं जर केले नाही, तर ते आपल्यावरती नाराज होतात. नाराज होऊन करतात काय? आहकट त्याची करीती पितर, आहकट त्याचे करीती पितर, त्याचे करीती पितर, आहकट त्याचे करीती पितर. हे वंशदुराचार, हे पुत्र झाला, हे पुत्र झाला, हे पुत्र झाला, हे पुत्र झाला, हे वंशदुराचार पुत्र झाला, वंशदुराचार हे पुत्र झाला, हे वंशदुराचार पुत्र झाला, हे पुत्र हरी पुत्र त्याची करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. परिवारात वरती नाराज होतात आणि आपल्याला शाप देतात. बरं, मग ज्या ज्या परिवाराला गेलेल्या पूर्वजांचा शाप प्राप्त झाला, त्या घरामध्ये सुख शांती नांदत नाही, आलेला पैसा टिकत नाही, घरामध्ये अन्न गोड लागत नाही, संतान होत नाही, झालं तरी टिकत नाही. अशी लोक वैतागली की ब्राह्मण बुवाकडे जातात. बुवा आमच्या घरी सगळं काही आहे हो, पण सुख शांती नांदत नाही, पैसा टिकत नाही, घरातल्या लोकांचा मेळ नाही, संतान होत नाही. मग ब्राह्मण बुवा आपल्याला सांगत असतात, अहो हे सगळे तुमच्या घराला दोष आहे, पण याच्यासाठी तुम्हाला काय, या दोषातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्ही सगळे संन्याशी तर नाही तर बसलेले, काय करावं लागेल? नाशिकला जाऊन बोला बोला काय? नारायण नागबली करावं लागेल. मग मला असं वाटतं इतक्या दूर जाऊन नारायण नागबली करण्यापेक्षा इथं आपलं कर्तृत्व केलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून आपल्या गेलेल्या व्यक्तींचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त व्हावा. कारण आपण इथं ज्या वेळेला त्यांच्या निमित्तानं हे कार्य करतो ना, त्यावेळेला तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. मग मात्र आपल्याला आशीर्वाद गेलेले पूर्वज देत असतात. बरं, आणि म्हणून त्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळावे, आपल्या प्रपंचाला भरभराटी लागावी, याच्यासाठी आपलं जे कर्तृत्व कर्म आहे ते मात्र आपल्याला त्यांच्या पैशात करावं लागतं. म्हणून मातोश्रींना जाऊन, स्वर्गीय आजींना जाऊन आज 1 वर्ष परिपूर्ण होते. आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं माझ्या संस्थेमध्ये आमची विद्यार्थिनी, खरं तर तिचं नाव संस्कृती, पण आम्ही आमच्या संस्थेत 2-3 संस्कृती होते, त्यामुळे आम्ही तिचं नाव निधी ठेवलं. आणि तिच्या असणाऱ्या आई
आईंच्या असणारी ह्या आजीबाई आहे. मला 2-4 महिन्यापूर्वीच त्यांनी सांगितलं, ताई आपल्याला इथं सेवा करायची, आणि सुंदर असं आयोजन आज या कार्यक्रमाचं. माझ्या संस्थेतले ह्या सगळ्या विद्यार्थिनी आहेत. आमचे दोन्हीही गायनाचार्य माझे धर्मबंधू काशीनाथ दादा टेकाळे आहे आणि बाजूचे किरणजी महाराज हराळे आहेत. अतिशय सुंदर आमचा किरणदादा आता सध्या कीर्तन करतो आहे. पण स्वतः कीर्तनकार असून दुसऱ्याच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहणं यासाठी खरं मनाचा मोठेपणा असावा लागतो. पण माझे दोन्हीही बंधुराज आहे, मी मनापासून दोघांनाही धन्यवाद देते. आमचे काशीनाथ दादा आणि आमचे जाधव दादा दोघंही पाथऱ्यावरनं या ठिकाणी सेवेसाठी आले. खरं तर कार्यक्रम परिस्थिती गरिबीची आहे आणि सगळ्यांनाच धरून सगळं परिस्थिती जाणून हे सगळं काही करावं लागतं. पण हे सगळं मी सकाळीच ताईंना फोन केला, हो म्हणलं गायक वादक नाही तर कधी कधी आत्ता श्रीरामपूरला माझं रामनवमीला कीर्तन होतं, आम्ही गेलो 11 वाजता आणि तिथून पुढं म्हटलं विना, ती म्हणे विना लागतो की याला. आता कसं शहरातले लोक फार माहिती नसतात, लगेचच्या लगेच काहीच उपलब्ध होत नाही. तो विणा आणायला गेले, 2 ठिकाणी गेले, मंदिराला कुलूप. अक्षरशः त्या विण्यासाठी आम्हाला 2 तास बसून राहावं लागलं. बरं आलेली पब्लिक एवढा वेळ बसणार नाही, बरं विण्याशिवाय कीर्तनही चालू होत नाही. त्यामुळे सकाळी मी ताईंना फोन केला, ते म्हणे ताई सगळं आपल्याला ॲडजस्ट म्हणजे आपल्यालाच घेऊन यायचं आहे, त्यामुळे ही सगळी व्यवस्था आपल्याला करावी लागली. पण असो, अतिशय गोड आयोजन आहे, अतिशय सुंदर. माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर पोहोचवणारे उत्तम साऊंड सिस्टीम आहे. दादा आपणालाही मनापासून धन्यवाद. आमचे चॅनल मातोश्री चॅनल कीर्तन या चॅनलचे दादाश्री आहेत, सुंदर त्यांची एडिटिंग आहे. हे कीर्तन आपल्याला लाईव्ह पुन्हा हे कीर्तन झाल्यानंतर तुम्हाला वाटलं या वस्तीवरचं माऊलींचं कीर्तन आपल्याला श्रवण करायचं आहे तर यूट्यूबच्या माध्यमातून आपण हे कीर्तन आजीरामर कधीही पाहू शकता. आणि म्हणून आमचे मातोश्री चॅनलचे दादाश्री आहेत, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते. आपण समस्त ज्येष्ठ आपतेष्ट सगळे सोरे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत गोड चिंतनासाठी अभंग मी निवडला. एकच विनंती आहे तुम्हाला, मला माहिती 12 वाजलेले आणि थोडासा वेळ आपल्याला कीर्तन सुरू करायला झाला. खरं तर सगळी जमाजमी करायला पाहुणे रावळे येता येता थोडासा वेळ निघून जातो. बरं काय होतं, आल्याशिवाय यांना असं वाटतं कोणी नाही, चालू कसं करावं. आणि आजकाल लोकांना टायमावर यायची सवय झाली, त्यामुळं थोडासा कार्यक्रम उशिरा झाला. पण मी अधिक वेळ न घेता अगदी कमी वेळेमध्ये गोड चिंतन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा मानस प्रयत्न असणार आहे. फक्त एकच विनंती तुम्हाला अशी की कीर्तन श्रवण करत असताना सर्वांगाचे कान करून ऐका. जणू काही सगळ्याच महाराष्ट्राचा ओला सुका दुष्काळ तुमच्यावरती पडला असं काय माझ्या कीर्तनाला बसू नका. आणि माझ्या 10व्याला आल्यासारखं तर अजिबातच गंभीर चेहरे करून माझ्याकडे पाहू नका. अगदी प्रसन्न बसा, एवढे प्रसन्न बसा की अर्धा तास 15-20 मिनिटं का असेना, पण तुमच्याकडे पाहून मला गोड कीर्तन करावं वाटेल एवढं प्रसन्न बसा. विठ्ठल विठ्ठल अभंग जो निवडला तो तुकोबरायांचा आहे. तुकोबराय सांगतात की जीवनामध्ये आई किती महत्वाची आहे, किती श्रेष्ठ आहे, संतत्व किती श्रेष्ठ आहे असं ज्या वेळेला तुकोबरायांना सिद्ध करावं वाटलं, संतत्वाला उपमा द्यावी वाटली ना, त्यावेळेला शोध घेतला कोणती उपमा दिली म्हणजे संतत्व श्रेष्ठ आहे हे सिद्ध होईल. पण मातृत्व एवढा उदाहरण, मातृत्व एवढा दृष्टांत संतांना कुठं भेटेन, आणि म्हणून मातृत्वाचं उदाहरण देऊन संतत्व किती श्रेष्ठ आहे हे आजच्या अभंगाद्वारे प्रतिपादन करतात. मानवी जीवन जगत असताना 4 गोष्टीची नितांत गरज मानवाला, आणि प्रत्येक जीव हा 4 गोष्टी जाणत असतो. कोणती माहिती का? आहार, निद्रा, भय, मैथुनम च. या 4 गोष्टी प्रत्येकाला कळतात. आता मला सांगा, इथं कीर्तन संपलं 15 अर्ध्या तासानं, पाऊण तासानं. आता हे कीर्तन संपल्यानंतर गुलाबजामुन केलेले असू द्या, कुठलाही प्रसाद केलेला असू द्या, भोजन बनवलेलं असू द्या, इथं जसं आम्हाला कीर्तनात सांगावं लागतं टाळी वाजवा, भजन करा, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा, तसं आता कीर्तन संपल्यानंतर पंक्ती बसणार आहे. पहिल्यांदा पतरवाळी वाढल्या जाईल, मग त्याच्यावरती पुरी ठेवल्या जाईल, भाजी वाढल्या जाईल, गुलाबजामुन वाढल्या जाईल. ती पुरी अशी तोडायची, भाजीत बुडवायची, त्याला लागेल तेवढीच भाजी घ्यायची, असं सांगावं लागतं का? बोला बोला, सांगावं लागतं का? अजिबात नाही. आहाराचं ज्ञान प्रत्येकाला आहे, किती खावं याचंही ज्ञान प्रत्येकाला आहे. आहार सगळ्यांना समजतो. दुसरं आहे निद्रा. आहार निद्रा, झोपायचं कुठं हे फक्त कळत नाही. कधी कधी तुम्ही पहा कीर्तनात काही झोपायची, खरं तर इथं झोपू नये,
आणि इथं झोपण्यासाठी आपण आलो नाही, उलट इथं जागायचं संतांनी आम्हाला जागं केलं की उठा जागे भारे आता, उठा स्मरण करा पंढरीनाथ, हे स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा हो जन्माच्या, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. चुकावी व्यथा धनदारा पुत्र धनदारा पुत्र जागे वारे वाता, पंढरीनाथा, भागवती देवा, सुखमी व्यथा जगमाता, सुखमी व्यथा जगमाता. हा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. इथं येऊन झोपायचं नाही, उठ. इथं जागृती आपल्याला आली पाहिजे. ईश्वरानं हा देह नेमकं दिला कशाकरिता, आम्ही आल्यानंतर करतो काय, काय केलं पाहिजे. खरं तर या जागृतीसाठी संतांनी आपल्याला हे आशीर्वचन दिलेले की काय केलं पाहिजे. देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बादिकेचा. म्हणून इथं झोपायचं नाही, इथं उलट जागायचंय. पण काही काहींचं झोपेवर प्रेम असतं. आता हे संध्याकाळच्या 9 ते 11ला ठीक आहे, पण ही तरी वेळ झोपायची नसते. पण काही काहींना झोपेवरती प्रेम असतं. तुम्ही पहा, कथा कीर्तनात आलं की काही काहींना झोपा लागतात, आणि ज्याला लागतात ना त्यानं समजायचं काहीतरी पूर्वजन्मीचं पाप आहे ते आम्हाला कथा कीर्तनात शांततेनं बसू देत नाही. इथं झोपायचं नाही बरं. काही काहींचं खरंच झोपेवर प्रेम आहे. एकदा माझी कथा झाली आणि तिथल्या कथेला एक आजीबाई मला भेटली. म्हणे, बाई आरती ताई, तुझी कुढं कथा असली तर मला घेऊन जाताल का हो ताई? म्हणलं, कावा आजीबाई? म्हणे, ताई घरी 2-2 गोळ्या घेते तरी झोप येत नाही, पण तुमच्या कथेला आल्यापासून चांगली झोप लागायला लागली. म्हणजे काहींचं झोपेवरती प्रेम असतं. पण सकल संत सांगू गेले की निद्रा जी आहे माणसाला कुठं घ्यावी काय घ्यावी हे कळतं बरं, पण काही काहींचं झोपेवरती प्रेम. परंतु ही गोष्ट मनुष्य जाणतो, याला चांगलं ज्ञात आहे. आहार, निद्रा, भय, भीती प्रत्येक मानवाच्या ठिकाणी. कशाची ना कशाची जीवांना भीती आहे, प्राण्यांना भीती आहे, आम्हाला भीती. आणि चौथी गोष्ट आहे ती म्हणजे एका जीवापासून दुसऱ्या जीवाची निर्मिती ही ईश्वरानं प्रत्येकाला देऊ केलेली. परंतु आज आम्ही किती लेकरांना जन्माला घालतो हे महत्त्वाचं नाही. काही काही मायांना फार भूषण असतं, बाई मी 4 लेकराची माय. आपण किती लेकराची माय आहे यापेक्षा किती बाळांना जन्माला घालून आपण लेकरांना संस्कारित केलं हे फार महत्त्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल आजकाल मी मायबापांना तर नेहमी सांगत आले, आपल्या लेकरा बाळासाठी फार संपत्ती कमवण्याच्या भानगडीत पडू नका. संपत्ती जरूर कमवा, पण संपत्ती बरोबर संस्कार कमवणं आज फार काळाची गरज आहे. आजकाल आपण वस्तुस्थिती पाहू गेलो तर विदारक परिस्थिती आज आपल्याला अनुभवायला मिळते. आज ऐन तारुण्याच्या वयामध्ये कुठंतरी 10-20 वर्षाचं वय लेकरांचं असावं. आज पोरांची लग्न जमीना, आज मायबाप परेशान आहे, पण लेकरं महाराज खाल्ल्या पिल्ल्याशिवाय त्यांना झोपा नाही. आणि म्हणून माझी विनंती असेल लेकरांना की अरे खाण्यापिण्यासाठी हे नरदेह तुम्हाला मिळाला नाही. काही काही पोरं लग्न होत नाही म्हणून एवढे व्यसनाचे आहारी आज जात आहेत, पण ती व्यसन करून झोपी जातात. पण मायबापांना मात्र त्यांच्या या पुढच्या व्यवस्थापनेसाठी रात्र रात्र झोपा लागत नाही, याचा लेकर आज विचारच करायला तयार नाही. आणि म्हणून लेकरांसाठी फक्त आईनं जन्माला घालणं महत्त्वाचं नाही, तर लेकरांचं जीवन संस्कारित करणं हे फार महत्त्वाचं आहे. एक आई होऊन गेली, तिचं नाव आज आदरानं घेतलं जातं. त्या माऊलीच्या जीवनालाच धन्यता दिली जाते की धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई. आज पूजितो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला. आज पूजितो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा जिजाईला.
रुद्रमानाचा मानाचा जिजाईला रमानाचा मानाचा जिजाईला रमानाचा मानाचा जिजाईला रुद्रमानाचा मानाचा जिजाईला रुद्रमानाचा मानाचा जिजाईला एका आईच्या जीवनाला विशेषतः धन्यता दिल्या गेली. कारण का त्यांनी नुसतं बाळ जन्माला घातलं नाही, पण यशवंत गुणवंत कीर्तिवंत प्रजाहित दक्ष एक बाळ जन्माला घातलं, ज्यांनी 18 प्रगड जातीचे मावळे एकत्र केले आणि हे स्वराज्य घडवलं. आणि म्हणून विशेषतः त्या माऊलीच्या जीवनाला धन्यता आहे. आऊसाहेबांचं जीवन जर आपण पाहू गेलो, छत्रपती शिवराजे ज्या वेळेला बाळ पोटामध्ये आहे आणि 7 महिन्याचा गर्भ परिपूर्ण झाल्यानंतर काही दास्यांनी आऊसाहेबांना विचारलं, आऊसाहेब तुम्हाला कशाचे डोहाळे लागले? आऊसाहेबांनी हे शब्द ऐकल्याबरोबर ताडकन उठून उभं राहिल्या, हाताच्या मुठी आवळल्या, चेहरा लाल बुंद झाल्यानं आऊसाहेब कडाडल्या. मला असं वाटतं हातामध्ये तलवार घ्यावी, घोड्यावरती टांग टाकावी आणि ज्यानं कुणी माझ्या आई बहिणींची आबरू लुटली त्याचं शिर धाडा वेगळं करावं, हे माझ्या आऊसाहेबांचे डोहाळे होते. पण आजकालच्या आऊसाहेबांचे डोहाळे असतात, कुणाला ढेकळं खावे वाटतात, कुणाला भीतीचे पोपडे खावे वाटतात. ह्या ढेकळानं भीतीच्या पोपड्यानं राजे नाही बरं, ढेबरे पोरं जन्माला येतात. असे कशी डोहाळे कामाचेच नाही. पण आऊसाहेबांचे डोहाळे तेवढे मोलाचे. आणि म्हणून तर खरं तर कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. किती मोलाचे. बाळराजे 5 वर्षाचे असताना बायांचं नाचगाणं जिथं चालू आहे तिथं राजे जाऊन उभा आहे आणि कुणीतरी दास्यांनी पाहिलं, आऊसाहेबांना येऊन सांगितलं बायांचं नाचगाणं चालू आहे, तिथं राजे जाऊन उभा आहे. हे ऐकल्याबरोबर आऊसाहेब ताड 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 चालत गेले. हात त्या ठिकाणी राजांचा हात हातामध्ये पकडला आणि राजाला सांगितलं, ए राजा, तुला बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा शिवबा व्हायचे. हे संस्कार योग्य वयात केले आणि म्हणून कुठंतरी ही क्रांती आज आपल्याला पाहायला मिळते बरं. आणि म्हणून मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला, मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला, अफजल खान काय त्यानं सिंहाला बिफाडला, अफजल खान काय त्यानं सिंहाला बिफाडला. करतो वंदन करतो वंदन करतो वंदन मी कुल दैवताला, वीर शिवबा संभाजी राजाला. करतो वंदन मी कुल दैवताला, वीर शिवबा संभाजी राजाला. जय हो. करतो वंदन मी कुल दैवताला, वीर शिवबा संभाजी राजाला. करतो वंदन मी कुल दैवताला, वीर शिवबा संभाजी राजाला. वंदन मी कुल दैवताला, वीर शिवबा संभाजी राजाला. करतो वंदन मी कुल दैवताला, वीर शिवबा संभाजी राजाला. करतो वंदन मी कुल दैवताला, शिवबा संभाजी राजाला. करतो वंदन मी कुल दैवताला, वीर शिवबा संभाजी राज्य स्थापन केले, लढले मावळे राष्ट्राचे सोने केले. हिंदवी स्वराज्य स्थापन केले, लढले मावळे राष्ट्राचे सोने केले. असा राजा होणे नाही, शिववीर होणे नाही, असा राजा होणे नाही, शिववीर होणे नाही. शिवा शिवाच्या जोडी सारखी जोडी शिजून गावला नाही. करतो वंदन करतो वंदन करतो वंदन मी कुल दैवताला, वीर शिवबा संभाजी राजाला. करतो वंदन मी कुल दैवताला, वीर शिवबा संभाजी राजाला. कुल दैवताला, वीर शिवबा संभाजी राजाला. करतो वंदन मी कुल दैवताला, वीर शिवबा संभाजी राजाला. आणि म्हणून यशवंत गुणवंत कीर्तिवंत प्रजाहित दक्ष बाळाला जन्म दिला. म्हणून आऊसाहेबांचं नाव आजही अजरामर आहे.
आणि म्हणून मला सांगायचं तात्पर्य एकच आहे की आई आज किती लेकरांना जन्माला घालते हे महत्त्वाचं नाही, पण लेकरांचं किती जीवन संस्कारीनं संस्कारित करते हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून एका जीवापासून दुसऱ्या जीवाची निर्मिती ही शक्ती ईश्वरानं प्रत्येक मानवाजवळ दिलेली. परंतु याच्याही पलीकडे जाऊन एक जीवन आहे, त्याचं नाव आहे अध्यात्म. आणि हे अध्यात्म जीवन बरेच मंडळी जगत असतात, पण संतांनी मात्र या जीवनामध्ये स्वतःला वाहून घेतलं. एवढं वाहून घेतलं की लोक आजकाल सहजरित्या व्यवहार जमला नाही ना तर लोक सहज बोलून जातात, मी काय तुकाराम महाराज वाटलो की काय. अरे व्यवहारापुरतं मर्यादित जीवन तुकोबांचं न पाहता तुकोबांच्या नामाचीच एवढी शक्ती एवढी ताकद आहे की तुकाराम तुकाराम नाम घेता काय नाम घेता कापेयामा नाम घेता कापेयामा हे तुकाराम तुकाराम हे नाम घेता माझ्या तुकोबांचा अधिकारी. आणि म्हणून अधिकारी संत तुकोबा. संतत्व किती श्रेष्ठ आहे असं ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला आईची उपमा देऊन संतत्व श्रेष्ठ आहे हे प्रतिपादन करतात अभंगाचं. लेकुराचे हित 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 लेकुराचे हित
या सगळ्या मंडळीसाठी तुमच्या हातात टाळ्या वाजवतील का? क्या बात आहे, अतिशय गोड. कीर्तन म्हटलं की साथीदारांचीच गरज आहे. हा कीर्तनकार कसाही असू द्या, पण हे साथीदार जर परफेक्ट असतील, संपूर्ण कथा कीर्तन उडून येण्याची ताकद यांच्यामध्ये. पण तुका म्हणे येते पाहिजे जातीचे वेड्या गबळ. इथं जातीवंत वारकऱ्याची गरज आहे. नाही तर आमच्या नशिबी डिस्प्ले गेलेले, सिम कार्ड नसलेले, वायरा तुटलेले, फिजा उडालेले. आपण एक म्हणा, त्यांनी मागं तिसरंच म्हणा. एकदा मी काल्याच्या कीर्तनात प्रमाण दिलं होतं, रंगणी रांगत गुलगुला बोलत. माझ्या पाठीमागं जरा बाबाजी होते, ते म्हणे रंगणी रांगत गंगूला बोलत. म्हणलं बरं बोलू द्या कोणाला, पण म्हणा काहीतरी आता. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. किती सुटसुटी ते. तरी एक जण म्हणे शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. म्हणजे लोकांना शब्द सुद्धा आपापल्या पद्धतीने असे परफेक्ट बसवले. आणि खरं तर हे सगळं नियोजन करायचं म्हटलं की मग नॉलेज लागतं. मी एकदा सांगलीला कीर्तनाला गेलते आणि आता खरं तर धनगर समाज होता तो, आणि गणपती निमित्तानं त्यांनी कीर्तन ठेवलेलं होतं. आपलं वस्तीवरचं नियोजन होतं. आता मला फोनवरती विचारलं त्यांनी, ताई किती पैसे घेणार? मी म्हटलं 15. 4-5 वर्ष झाले. 15 म्हटलं की त्यांनी हो म्हटलं. पण ज्या वेळेला मी तिथं गेले ना, अक्षरशः एका घरी गेल्यानंतर त्या बाईनं मला दारातच तांब्याभर पाणी आणलं. म्हणलं कशाला? म्हणे प्यायला. म्हणलं घरात तर येऊ द्या ना तुमच्या. घरात जाऊन बसले म्हणे बाई. मग पाणी वगैरे घेतलं. म्हणे का हो ताई तुम्ही जेवण करणार का? म्हणलं हा काय प्रश्न विचारायचा आहे का? हो मी सकाळी 5ला गाडीत बसले, आता 8 वाजले तुमच्या इथं पोहोचायला, आणि तुम्ही म्हणता जेवणार का? म्हटलं हो जेवणार ना. ती बाई म्हणे बाई घरी काहीच नाही ना, आता तुम्हाला करावं लागल. मी एकटीच कुठं करून शेजारणीला बोलिते. ती म्हणे बाई आता मला काही टाईम नाही. मग तिनं अशा तशा पण म्हणलं बाई मावशी मी जेवत नाही, पण माझ्या संगचे सगळे जेवणार आहे, कारण सकाळपासून आम्ही निघालेलो आहे. गाव शेजारी असतात, आम्ही घरी जाऊन भाकरी खाल्ल्या असत्या, रस्त्यानं हॉटेलला जेवलो असतो, पण आता रात्रीच्याला काहीच उघडं भेटणार नाही, त्यामुळे तुम्हाला करावंच लागेल. मग तिनं आम्हाला चपात्या नाही केला, असं एवढाला एक चपाताच केला, एकच खाईन गपच राय. असं वैतागलो. पण मी जाऊ दे, हे नका का नियोजन नसाना, पण कीर्तनाचं तरी असन. थोड्या वेळानं काशीनाथ दादा एक मुलगा माझ्याकडे आला आणि मला म्हणे का हो तुमचं कीर्तन कधी चालू करायचं? मी तुम्ही म्हणाल तेव्हा चालू करू. मग ते मला म्हणते ढुमक्यावाला नाही आणला म्हणून. मला अरे बाबा हा काय तमाशा बिमाशा आहे का ढुमक्यावाला घेऊन यायला? म्हणे मग ते आणलं नाही तुम्ही वाजायचं गाजायचं. मला हे सगळं तुम्हालाच करावं लागतं. म्हणजे असे आडगे भेटतात कधी कधी. कधी कधी पैसा लोक देतात, पण हे नियोजन मात्र कुठंतरी अपूर्ण पडतात. पण आज आनंद आहे की आमचे दोन्ही गायक मंडळी आहे, संस्थेतल्या बालगोपाळ ह्या सगळ्या विद्यार्थिनी गोड वादक आहे, आणि थोडासा वेळ आज होतो आहे, पण तरीसुद्धा आपण वेळेत थांबण्याचा मानस प्रयत्न करणार आहे. बरोबर 12:15 वाजले. आईचं लेकरावरती किती प्रेम असतं याचं मूर्तिमंत उदाहरण खरं तर आज जगद्गुरु तुकोबाराय संतत्व श्रेष्ठ किती आहे हे सिद्ध करून देतात. आई इतकं श्रेष्ठ उदाहरण तुकोबारायांना कुठं भेटलं नाही. म्हणून आई जीवनामध्ये खूप श्रेष्ठ आहे, खूप मोलाची. पण तुम्हाला एक खरं सांगू का, आईचे मानव जीवनामध्ये सगळ्यात मोठे 4 उपकार आहे. आम्ही या विश्वामध्ये आलो, आपल्याला येण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पाऊल ठेवण्यासाठी जागा जर या विश्वामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कुणी दिली असेल तर ते आपल्या आईनं आपल्याला दिली. जसं की आपल्या गावामध्ये एखादा दुरून व्यक्ती यावा, गावामध्ये कुणी परिचित नसावं, आणि त्यानं गावामधल्या एखाद्या व्यक्तीला येऊन म्हणावा हो या गावामध्ये मला नोकरीच्या संबंधानं यायचं आहे, बरेच वर्षाचा कालावधी माझा इथे जाणार आहे, गावात माझं कुणी परिचित नाही, पण इथं राहणं मला गरजेचं आहे, मला थोडासा आधार द्या, एखादी रूम बघून द्या, मला इथं राहणं गरजेचं वाटतंय, गरजेचं आहे, म्हणून माझी व्यवस्था करून द्या. त्यावेळेला त्या व्यक्तीला कोणीतरी आधार बनावं, त्या व्यक्तीनं त्याला रूम बघून द्यावी, 2-4 वर्ष तो तिथे राहावा, त्यानं स्वतःची जागा घ्यावी, सुंदरसं घर बांधावं, आणि बांधल्यानंतर त्याला 4-10 वर्षानं जरी कुणी भेटलं ना तरी तो सहज म्हणत असतो हो या गावात आलो, माझा कुणाशी सुद्धा परिचय नव्हता, पण तुमच्या गावातले रामभाऊ सारखे देव माणसं मला भेटले आणि म्हणून या गावात राहणं शक्य झालं. अरे नुसतं त्यानं भाड्याची रूम आपल्याला बघून दिली तर त्या व्यक्तीला आपण देव माणसं म्हणतो, पण ज्या माऊलीने या विश्वामध्ये येण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पाऊल ठेवण्यासाठी जागा आम्हाला दिली, आपण त्या माऊलीला देव नाही तर दुसरं म्हणणार तरी काय. आणि म्हणून आईचा मोठा उपकार की या विश्वामध्ये येण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पाऊल ठेवण्यासाठी जागा आईनं आपल्याला दिली. आईचं दुसरं दान लेकरासाठी असतं, ते दान म्हणजे असतं प्राणदान.
एखाद्या वेळेला बाळ जन्माला येण्याची वेळ झाली आणि बाळ जर आडवं आलं तर डॉक्टर परिवाराला सांगत असतात, अहो या क्षणाला बाळ आडवं आलं, एकतर बाळ जाईल नाहीतर बाळाची आई जाईल. परिवारातल्या लोकांना जर हा प्रश्न केला तर परिवारातले लोक सांगत असतात, डॉक्टर बाळाचं बरं वाईट झालं तर आम्हाला हे गेलं तर दुसरं होईल, पण आमची बाईच जर गेली तर मग मात्र आम्ही दुःख करून उपयोग होणार नाही, यापेक्षा बाळ जाऊ द्या पण बाळाची आई जगली पाहिजे. पण हा प्रश्न ज्या वेळेला आईला विचारला जातो ना डॉक्टरांकडून, त्यावेळेला आई एकच म्हणत असते, डॉक्टर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी चालेल पण माझा पोटचा गोळा मात्र जगला पाहिजे. हे फक्त आईच करू शकते. आणि म्हणून आईचं दुसरं दान लेकरासाठी जर काय असेल तर त्या आईनं लेकरासाठी स्वतःचा प्राण दान दिला. कारण बाळांत या शब्दाचाच अर्थ असा आहे, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत. तिचंच नाव आहे खऱ्या अर्थानं बाळांत. पण बाळ ज्या वेळेला पोटामध्ये असताना 7 महिन्याचा गर्भ परिपूर्ण झाला की बाळ पोटातल्या पोटात आईला लाथा मारतं. त्यावेळेला आई म्हणते का, ए बाळा, ए मूर्खा, अरे पोटात ते तरी सुद्धा मला लाथा मारतो, बाहेर ये, बघते मी तुझ्याकडं. म्हणते का आई, बोला ना, तुम्ही काही नाराज आहे का माझ्यावर, बोला ना. मग हो नाही काहीतरी बोलत चाललं ना. आई कधीच लेकराप्रती नाराजगी व्यक्त करत नाही. लेकरानं कितीही जन्माला आल्यानंतर कितीही त्रास देऊ द्या पण कधीच लेकराबाबतीत अपशब्द कधी आईच्या मुखातून जाणार नाही. आणि म्हणून बाळ पोटामध्ये असताना 7 महिन्याचा गर्भ परिपूर्ण झाल्यानंतर बाळ लाथा मारतं, त्याच्यानंतर बाळ जन्माला येतं. पण त्या लेकरासाठी किती खस्ता खाव्या लागतात, किती त्रास सहन करावा लागतो. मला असं वाटतं आई झाल्याशिवाय हे दुःख कुठल्या स्त्रीला कळणार नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून आई पण किती श्रेष्ठ आहे. हा दादा जसं मृदुंग वाजवतोय ना, अशीच एक मृदुंगाचार्य वनामध्ये जाऊन मृदुंग वाजवायचे. त्यांचा मृदुंग ऐकला की एक छोटंसं बकरू तिथे येऊन बसायचं. महाराजांनी विचारलं, का रे, मी मृदुंग वाजायला लागलो कीच तू या ठिकाणी येऊन बसतो, तुला माझ्या हातातला गोडवा आवडतो, लग्गे आवडतात का, मुखड्या आवडतात रे बाळा, तू या ठिकाणी येतो. बकरानं सांगितलं, बाबा तुमच्या हातातला गोडवा काय, तुमच्या हातातल्या लग्ग्या काय, मुखडे काय, अरे मला काही सुद्धा कळत नाही. अरे मग येतो याचं कारण, बाबा जो मृदुंग तुम्ही वाजवताय ना, त्या मृदुंगाचं शाईपान आणि धूमपान माझ्या आईच्या कातड्यापासून बनलो. मला आज तुम्ही वाजवलं की मला असं वाटतं माझी आईच मला बोलवते. आईसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती, नितांत शुद्ध प्रेम करणारी या विश्वामध्ये कोण असेल तर ती आपली माय आहे. म्हणून आईनं दुसरं दान लेकरासाठी केलं, ते म्हणजे प्राणदान. तिसरं दान आईचं असतं ते म्हणजे रक्तदान. एरवी रक्तदान करणं वेगळं बरं, पण आईचं रक्तदान खूप श्रेष्ठ आहे. आणि म्हणून आईनं सगळ्यात पहिल्यांदा रक्तदान जर आपल्याला कुणी केलं असेल तर ते आपल्या माऊलीनं केलं. विज्ञानाला सुद्धा न उलगडलेलं कोड आहे. एखाद्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप आपला ब्लड ग्रुप सारखा असलं तर त्याचं रक्त आपल्याला चालतं, पण आईचं ना आपला ब्लड ग्रुप वेगळा असतो. पण तरी सुद्धा आईच्या रक्तापासनं खरं तर तुमची आमची निर्मिती, नवे सगळी काही व्यवस्थापन त्या ठिकाणी होत असतं. आणि म्हणून तिसरं मातोश्रीचं तुम्हाला दान आहे ते म्हणजे रक्तदान. आणि चौथं श्रेष्ठ दान आहे ते असतं आस्तिदान. आस्तिदान म्हणजे हाडं दान करते. त्या हाडांना एवढं बळकट बनवते, एवढं बळकट बनवते. म्हणून कधी कधी लोक वेळ आल्यावर म्हणत असतात, दाखवू का तुला माझ्या माईच्या दुधाची ताकद. म्हणजे तुम्ही पहा, शरीर जळतं पण हाडं मात्र जशीची तशी राहतात. कारण भगवंताच्या शक्तीद्वारे कॅल्शियम देण्याचं काम सगळं काही हाडांना बळकट करण्याचं काम आईच्या दुधानं केलेलं असतं. म्हणून चौथं आईचं दान. पण सगळ्यात श्रेष्ठ दान जर आज आईचं कोणतं असेल तर ते मात्र अब्रुदान. जी अब्रू तिनं कधी आपल्या बापाच्या समोर उघडी केली नाही, जी अब्रू तिनं कधी उघडी केली नाही, पण मातृत्व तिचं जागृत ज्या वेळेला होतं ना, त्यावेळेला आई कुठेही असू द्या, तिचं तान्हलं बाळ जर रडायला लागलं ना, पदराच्या आड का असेनाच्या कुठेही असू द्या, पण ती आपल्या लेकराला स्तनपान करत असते. कारण तिचं त्या लेकरासाठी सुद्धा ही दानच आहे बरं, ती असते अब्रुदान. ज्यावेळेला इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या त्यावेळेला त्यांना एक प्रश्न विचारला गेला होता मुलाखतीमध्ये, बाई तुम्ही पंतप्रधान झाल्या पण तुमच्या जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ झालेला आनंद आम्हाला तुम्ही सांगाल का. त्यावेळेला इंदिरा गांधींनी मुलाखतीमध्ये सांगितलं की माझ्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ मला आनंद कधी झाला सांगू का, ज्यावेळेला मला बाळ झालं, राजीव झाला, आणि ज्या वेळेला मी माझ्या बाळाला स्तनपान करू लागले
आणि स्तनपान करत असताना माझ्या अंतकरणामध्ये जी आनंदाची लहर निर्माण झाली, तो माझ्या जीवनातला सर्वश्रेष्ठ आनंद आहे. तितका आनंद मला माझ्या जीवनात पंतप्रधान झाल्यानंतरही झाला नाही. म्हणजे एवढं काही आई लेकरासाठी सर्वस्वाचं दान करते, एवढंच दान करते यात नवल नाही. पण त्या लेकरासाठी अजून काय माऊलीचं समर्पण आहे. अभंगाचं तृतीय चरण. पोटी बारे माहे 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 पोटी बारे चालीतून भाव प्रगट व्हावा एवढी गोड चाल. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. आई लेकरासाठी खूप समर्पण करते बरं. आणि म्हणून मी तर नेहमी कथा कीर्तनाच्या माध्यमातून सांगत आले, जोपर्यंत आपले मायबाप जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांची सेवा करा. एकदा की आपले मायबाप निघून गेले की ते दूर दूर जरी पाहत बसलो तरी पुन्हा कधीच या विश्वात आपले मायबाप आपल्याला पुन्हा कधी भेटणार नाही. आज मातोश्री खरं तर आजीबाई निघून गेल्या, वर्ष झालं या डोळ्याला कधी दिसल्या नाही आणि भविष्यात सुद्धा पुढे कधीच दिसणार नाही. अशा ठिकाणी व्यक्ती निघून जातात. जसं मातीआड डोंगराआड गेलेला सूर्य आज ना उद्या आम्हाला दिसणार आहे, पण मातीआड गेलेले मायबाप या विश्वात पुन्हा आम्हाला कधीच दिसणार नाही. आणि म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. आज एखाद्या सासू सासऱ्यांना त्रास असेल समजून घ्या, त्यांच्यापासून विभक्त राहू नका. खरं तर त्यांना होणारा त्रास आज आपल्याला समजणार नाही, पण भविष्यामध्ये आपल्यावरती वेळ आल्यावर आपल्याला कळेल की असाच त्रास आमच्या पाठीमागे सासू सासऱ्यांनाही होत असेल. आणि आज जसं आपण करतो तसं आपल्यालाच भरावं लागणार आहे. कारण आज आपण आपल्या मायबापांना नाही सांभाळलं तर कालांतरानं आपले पोरही आपल्याला लाता घालून घराच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. आणि काढावा अशी आमची मुळीच इच्छा नाही, पण केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून आपण जे आज करतो, आपलं जे कर्म करतो ते आपल्याला भोगावंच लागतं. आणि म्हणून जोपर्यंत आपले सासू सासरे मायबाप जिवंत आहे, कधी कधी आपल्याला वाटतं ना माझे मायबाप माझ्या भाऊजाईनं सुखी ठेवावे, तर मी हार दिदीला सांगत असते तुझे मायबाप सुखी राहावे असं जर तुला वाटत असेल तर आपलं आद्य कर्तव्य आहे की आधी आपण आपल्या सासू सासऱ्यांना सुखी ठेवा. निश्चित आपली भाऊजाई सुद्धा आपल्या मायबापांना सुखी ठेवल्याशिवाय राहणार नाही. पण आज आपण त्यांच्याकडून अपेक्षा करायची, कुठेतरी आपल्याकडून जर अवहेलना होत असेल तर हे मात्र अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून एक गीत फार सुंदर आहे बरं. त्या गीतकाराने एवढा सुंदर आईचा भाव प्रगट केला
की आईची माया जगी मिळणार नाही तुला. आईची माया जगी मिळणार नाही तुला. कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला. कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला. हो 9 महिन्याचा वनवास केला जन्म दिला रे तुला. जन्म दिला रे तुला. 9 महिन्याचा वनवास केला जन्म दिला रे तुला. जन्म दिला रे तुला. अरे स्वतःला उपवासी ठेवून जगवील तुला. कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला. कशाला दुखवितो आईच्या त्या साहेब झाला शिकला सवरला. साहेब झाला आईच्या रे उपकारा. आईच्या रे उपकारा. अरे स्वतःला उपवासी ठेवून जगविले तुला. कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला. कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला. कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला. कशाला दुखवितो रे आईच्या त्या एवढं सुंदर गीतकारानं आईची व्यथा आईचा भाव त्या गीताद्वारे प्रगट केला ना की 9 महिन्याचा वनवास केला जन्म दिला रे तुला. जन्म दिला रे तुला. अरे स्वतःला उपवासी ठेवून जगविले तुला. कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला. कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला. ज्यांचे आईबाप गेले असतील तर त्यांचं जाऊ द्या, पण ज्यांची जिवंत असेल आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मनापासून त्यांची सेवा करा. कधी आपल्याला वेगळे सकल तीर्थाचे दुरे, खरं तर तेच जिवंत देवता आपल्या घरामध्ये आहे. त्यांची मनापासून, कारण तुमच्या आमच्यासाठी समर्पण आहे. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीतिवार. करी संप्रदायाच्या नियमानं आपण भजन करू. सकल मायबापांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी ताट बसा, 2 हाताने टाळी वाजवा आणि प्रेमानं सगळ्यांनी भजन करा. श्री संत सावता महाराजांचं 2 मिनिटं आपण भजन करूया. सगळ्यांचं एक स्वरात आमच्या बरोबर आवाज मिसळून सगळ्यांनी आमच्या बरोबर भजन करा. सावता सावता ज्ञानदेव नामदेव सावता. सावता सावता ज्ञानदेव नामदेव सावता. बोला बोला बोला. सावता सावता ज्ञानदेव नामदेव सावता. बोला सावता सावता ज्ञानदेव नामदेव सावता. सावता सावता ज्ञानदेव नामदेव सावता. सावता सावता ज्ञानदेव नामदेव सावता.
भजन सगळ्यांना करायचं, तुमचा आवाज आमच्यापर्यंत आला नाही, तुम्ही केलं की नाही हे तुम्हालाच माहिती. पण भजनाचं पुण्य आपण आजींना समर्पित करूया आणि देवाला प्रार्थना करू, प्रभू जो काही जन्म आजींना भेटणार आहे तो योग्य भेटो, योग्य स्थानी त्यांना जागा मिळो, ही फक्त प्रार्थना करायची. आणि त्यासाठी सगळ्यांनी आपले दोन्ही हात वरती करायचे ताटा. वारकरी संप्रदायाच्या नियमानं आपण भजन करणार आहे, सगळ्यांनी करा, काय भजनाची काय लाज हो, त्याच्यात करा सगळ्यांनी. ताट हात आद्यंतर ठेवू नका, नाही तर सांदेवत होत असतो. हां ओके, सगळ्यांनी एक साथ टाळी वाजवा, प्रेमानं सगळ्यांनी भजन करा. विठोबा रखुमाई, एक साथ हरे विठोबा रखुमाई हो, विठोबा रखुमाई जय जय विठोबा विठोबा हरी जय जय हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई जय खूप छान भजन केलं, सगळ्यांना धन्यवाद. आणि न म्हणता खाली हात केले त्याबद्दल डबल धन्यवाद. तसे म्हणजे हुशार आहे आपण, हातवरी घ्या, टाळ्या वाजवा, भजन करा, हे आम्हाला सांगावं लागतं. पण आता भजन संपलं, हात खाली घ्या, अजिबात तुम्हाला सांगायची गरज नाही. पण असू द्या, आज स्वर्गीय आजीच्या निमित्तानं फक्त हार घाला, विनय करायला आणला असेल तर, आणि बुक्का लावा, शांत बसून घ्या 2 मिनटं खाली सगळ्यांनी. ताई तुम्ही बुक्का लावा सगळ्या पोरींना. स्वर्गीय आजींच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वच जण आज या ठिकाणी उपस्थित आहे. आज हरिकीर्तनाची सेवा अभंग परिवारानं माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेला सुपूर्त. आपण काय फार दूरचे नाही, सगळे आपण पाहुणेच आहोत आणि खूप जवळचे प्रेमाचे आपले संबंध आहे. आमच्याकडे निधी संस्थेमध्ये शिकायला आहे, तिचं नाव खरं तर संस्कृती आहे, पण आम्ही सगळेच जण तिला निधी म्हणतो. अतिशय आमची गुणी विद्यार्थिनी आणि सगळ्यात कमी वयामध्ये शिक्षण संस्थेमध्ये शिकायला आलेली आमची विद्यार्थिनी म्हणजे निधी. सगळ्या पोरी आमच्या 5वी पासनं पुढे होत्या. मागच्या वर्षी पण निधी 4थीला होती मागच्या वर्षी. पण एवढ्या कमी वयामध्ये अत्यंत, आणि खरं हेच वय असतं शिक्षणाचं. मी माझ्या संप्रदायाच्या शिक्षणाला 5वी पासून सुरुवात केली. जवळपास 7 ते 8 वर्ष पूर्णतः शिक्षणामध्ये, आळंदीला असू द्या, भागवत कथेच्या शिक्षणासाठी वृंदावनला असू द्या, खूप सायास प्रयास आम्हाला घडताना त्रास झाला. मात्र जी काही व्यवस्था उपलब्ध असायला पाहिजे होती पंचकृषीमध्ये, फक्त एक शरद महाराजांच्या संस्थेमध्ये 4-5 वर्ष मी राहिले. त्याच्यानंतर कीर्तनाच्या शिक्षणासाठी आळंदीला जाऊन राहावं लागलं. पण कुठंतरी ही व्यवस्था, आता आळंदीचं वातावरण पाहता थोडंसं दूषित वातावरण आहे. त्यामुळं सगळ्याच पालकांची मनस्थिती इतक्या दूर लेकरांना पाठवण्याची नसते, आणि म्हणून ती सुविधा आपल्या परिसरात उपलब्ध व्हावी या भावनेनं खरं तर वारकरी शिक्षण संस्था आपण मागच्या 2 वर्षापासून चालू केली. हे आमच्या संस्थेचं
तिसरं वर्ष आहे. या वर्षी जवळपास 30 आमच्याकडे विद्यार्थिनी आहे आणि एक फार प्रचार प्रसार नाही, बस जे काही आहे बालगोपाळ तेवढे ठेवायचे, सुंदररित्या त्यांना घडवायचं. कारण लेकरं सांभाळणं तसं एवढं सोपं नाही, पण तरीसुद्धा आपण जेवढी होईल तेवढी सेवा मनापासून करण्याचा खरं तर आमचा मानस प्रयत्न आहे. भोकरच्या पासून पलीकडे 15 चारीला आपण सुंदर प्रकारे आश्रमासाठी जागा खरेदी करून सुंदर अशा प्रकारे आश्रमाची निर्मिती त्या ठिकाणी केलेली. पहिल्या वर्षी 10च विद्यार्थिनी होत्या, मागच्या वर्षी 17-18 आणि यावर्षी फक्त 30. फार विद्यार्थिनी घेऊन सगळी व्यवस्थापन करणार मला फार सोपं नसतं, थोडंसं कठीण जातं. पण जे काही आहे अतिशय गुणी आमच्या संस्थेमधले हे लेकरं आहे. माझ्या पाठीमागे कुणी येऊ द्या किंवा आश्रमाची सगळी व्यवस्था. मी नर्मदा परिक्रमेला गेल्यानंतर सुद्धा ज्या लेकरांनी अतिशय सुंदररित्या अगदी नियमामध्ये 3-4 महिने मी नसताना सुद्धा आश्रमाची सगळी व्यवस्था स्वतःच एवढ्या शिस्तीत राहतात ना, त्यामुळं मला फार घडवायला किंवा फारच त्यांना दाबदड म्हणजे मला याच्यात आनंदच नाही. पण खूप त्या लेकरं फार समजदारीनं खरं तर आपल्या शिक्षण संस्थेमध्ये राहतात आणि गोड शिक्षण संस्थेमध्ये घेत आहेत. त्यामध्ये सगळ्यात लहान विद्यार्थिनी आमची निधी होती आणि खरं तर त्या ताईंच्याच माध्यमातून ही सेवा माझ्याकडे 4-5 महिन्यापासून ताईनं सुपूर्त केली. सुंदरसं आयोजन नियोजन या परिवारानं या कार्यक्रमाचं केलं. अभंग परिवाराला मी मनापासून धन्यवाद देते. खरं तर मातोश्रींचं जीवन आपण पाहू गेलो आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि अतिशय मोठा आजींचा असणारा हा परिवार आहे. आजी जाण्याचं दुःख निश्चित या परिवाराला आहे. त्यांचं दुःख मी शब्दात सांगू शकत नाही आणि शब्दातनं सांगण्यासारखं आई जाण्याचं दुःख असतं बरं. आणि म्हणून आई जाण्याचं दुःख या परिवाराला फार मोठं आहे. पण आई भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करेल, प्रभू आईंच्या आत्म्यास चिरशांती दे आणि या परिवाराला दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंताने देव. आजच्या सेवेसाठी माझे दोन्ही धर्मबंधू किरणजी दादा आहेत आणि आमचे काशीनाथ दादा आहेत. दोघेही या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित राहिले. दोघांनाही मी मनापासून धन्यवाद देते. माझ्या संस्थेतल्या सगळ्या विद्यार्थिनी आहे. आमचा किरण आहे मृदुंगासाठी, त्यालाही मनापासून धन्यवाद देते. शिष्टीवाले दादा तुम्हालाही मनापासून धन्यवाद. सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करते. पुनश्च आजींच्या आत्म्यास चिरशांती लाभो. आजी ज्या कुठल्या स्थानावरती असेल भगवंतानं त्यांना योग्य स्थान देऊ हे फक्त मी देवा भगवंताच्या चरणी प्रार्थना करू शकते. आजींच्या प्रती एकच म्हणता येईल बरं, की सोडून या गेली आई गेलेले कराला. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई आमच्यासाठी कष्ट केले तर फार, सोडून या गेली आई गेली परिवार. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला. आई 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 हाका मारू मी कुणाला. सोडून या गेली आई गेलेले कराला. आई 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 हाका मारू मी कुणाला. परिवारातून आई जाते ना, कुणाची तरी मावशी, कुणाची तरी मामी, कुणाची तरी आत्या, कुणाची तरी चुलती, कुणाची तरी मैत्रीण असते. पण जे लेकरं असतात त्या लेकरांची मात्र माय असते. म्हणून ते दुःख पचवणं तसं एवढं सोपं नसतं. पुनश्च भगवंताच्या चरणी प्रार्थना करेल, प्रभू हे जे दुःख परिवाराला झालं या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंताने या परिवाराला देऊ आणि आजींच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय.